आज सकाळी 8:15च्या दरम्यान महाराष्ट्राला हादरवणारी एक बातमी बारामतीतून आली। तुम्हाला माहिती आहे की आज बारामतीमध्ये विमान अपघात झाला बारामतीच्या विमानतळावरती आणि याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर 4 जणांचा मृत्यू झाल्याची आता ही माहिती आपल्याला सर्वांना मिळालेली आहे। मात्र आता आपण घटनास्थळी आहोत। तुम्ही विमानाची अवस्था बघू शकता कशाप्रमाणे अक्षरशः सर्व विमानाचे राख झालेले आहे। याच्यामध्ये दुसरी दुर्दैवाची बाजू अशी आहे की ज्या ठिकाणी हे विमान पडलेले आहे, आता मी जे उभा आहे हा धावपट्टीचा भराव आहे आणि हे सगळी लोक भरावावरतीच उभा आहेत आणि ह्या भरावावरून हे विमान खाली गेलेलं आहे। इथले जे स्थानिक लोक आहेत की जे समोर इकडे जी वस्ती दिसते या वस्तीवरच्या लोकांना आपण जर विचारलं तर त्यांनी असं सांगितलं, सुरुवातीला विमान अगोदर लँड होत होतं, मात्र त्या लँड होताना सुरुवातीला पायलटला त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर परत त्याने टेक ऑफ केला आणि परत 2 राऊंड घेतल्यानंतर दुसऱ्यांदा लँड करत असताना परत क्रॅश झालं विमान आणि त्याच्यानंतर ते डायरेक्ट धावपट्टीवरून खाली आलं। धावपट्टी ही वरच्या बाजूला खूप उंचावणी साधारणतः हे 30 फुटाचं अंतर आहे आणि 30 फुटाचं हे अंतर असल्यामुळं वरून ज्यावेळेस विमान खाली आलं त्यावेळेस ते घसरत आला आणि त्याच्यामध्ये विमानानं सुरुवातीला पेट घेतला आणि ज्यावेळेस ते पेट घेतला त्याच्यानंतर इथं कुठलंही यंत्रणा पोचणार नाही खरं तर अशी परिस्थिती आहे। कारण आजूबाजूला तुम्ही जर बघितलं तर हा सगळा माळरानाचा रस्ता आहे, कुठल्याही नवीन माणसाला या ठिकाणी येणं खूप अवघड आहे। त्याच्यामुळं बचाव कार्यासाठी खूप कमी संधी मिळाली आणि बचाव करण्यासाठी संधी मिळण्यासाठी सुद्धा विमानानं पेटच एवढा घेतलेला होता, जे स्थानिक सांगतात त्याच्यावरून की संधी नव्हती। जवळची माणसं होती, शेतकरी इथं शेतात काम करणारे किंवा ही जी समोरची वस्ती आहे त्या लोकांनी इथं जवळ आले, पण तोपर्यंत विमानाने खूप मोठा पेट घेतलेला होता आणि त्याच्यातून कसलाही बचाव कार्य करण्याची संधी मिळाली नाही। आपल्याला माहिती आहे की सकाळी आज अजित पवारांचा उपमुख्यमंत्र्यांचा बारामतीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दौरा होता आणि या विमानामध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे जे PSO होते विदीप जाधव, त्याच्याबरोबर पायलट कॅप्टन सुमित कुमार होते, कॅप्टन संभवी पाठक होत्या आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी असे ह्या सर्वांचा मृत्यू या विमान दुर्घटनेमध्ये झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा बारामतीचा दौरा होता। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ही बातमी आहे। आपण बघतोय की इथं आता सध्या फॉरेन्सिकच्या काही टीम आलेल्या आहेत। नेमका आता या विमानाचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो ब्लॅक बॉक्स मिळाल्याच्या नंतर ही विमानाची दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, त्याच्यामध्ये काय घडलं हे सगळं आपल्याला ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर मात्र विमानाचे अनेक वेगवेगळे जे पार्ट आहेत आपण बघतो की असे वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आहेत। त्याचं एक चाकसुद्धा आपल्याला ह्या समोर जे दिसत आहेत ते चाकसुद्धा पुढचं एका बाजूला पडलेलं दिसतं। हे खाजगी विमान होतं आणि अशी परिस्थिती आहे की याच्यातून आता माणूस बचावलाच जाऊ शकत नाही असं एकंदरीत ह्या घटनास्थळावरती किंवा हे विमान पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं। विमानाचे अनेक तुकडे झालेले आपल्याला पाहिजे वेगवेगळ्या भागामध्ये। सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यावेळेस आत्ता मेडिकल कॉलेज आहे अहिल्यादेवी वैद्यकीय महाविद्यालय इथून आपण जे कव्हरेज दिले, पवार कुटुंबामधले आत्ता फक्त रोहित पवार जे आहेत ते त्या ठिकाणी पोचलेले आहेत। मात्र संपूर्ण महाराष्ट्राला ही हादरवणारी बातमी, बारामतीचे विकास पुरुष म्हणून अजित पवारांना ओळखलं जातं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आजचा दौरा हा खरं तर काळा दिवस बारामतीकरांसाठी तर आहेच, मात्र महाराष्ट्रासाठी, कारण उपमुख्यमंत्री यांचा कामाचा झंझावत संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होता, त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे। हजारो कार्यकर्ते या घटनास्थळावरती आहेत, हजारो कार्यकर्ते सध्या जिथं मृतदेह ठेवण्यात आलेले त्या मेडिकल कॉलेजमध्ये आहेत आणि त्यामुळं एकंदरीतच आजची बारामती ही बारामतीची आजची सकाळ ही अत्यंत दुर्दैवी सकाळ ठरलेली आहे। या एकंदरीत या सगळ्या घटनेच्या सगळ्या अपडेट्स आपण देत राहणार आहोत।